मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाची रणनीती समोर येते आहे। भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे। शेलार लोढा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे, कारण आता आगामी मुंबई महापालिका भाजपाला जिंकायची आहे आणि त्यासाठी ही रणनीती असल्याचं बोललं जात आहे। भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे आता मंत्रिमंडळात आहेत आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ही रणनीती आखली असावी असंही बोललं जात आहे। त्यामुळे आता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात समावेश करून घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर आपल्या सोबत आहेत। मनोज, आपण पाहतोय आता मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून रणनीती आखली जाते आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत आणि भाजपाला त्या जिंकायच्या आहेत। त्यासाठी हे दोन मंत्रिपद काय महत्त्वाची भूमिका निभावणार? नक्कीच आपण बघितलं तर आता पालिकेचं लक्ष आता भाजपचं लक्ष हे पालिकेवरती असणार आहे, कारण की आपण बघितलं केंद्रामध्ये देखील भाजपची सत्ता आहे आणि आपण बघितलं तर आता राज्यामध्ये भाजप जोर धरणार आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी एक आशिष दुसऱ्या ठिकाणी प्रभात लोढा यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता भाजप लक्षणपणे आपण बघितलं तर महापालिकेवरती असणार आहे आणि यासाठी देखील आपण बघितलं तर हिवाळी अधिवेशन नंतर भाजप रणनीती देखील आखण्यात येईल, कारण की 2 ते 3 महिन्यानंतर म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे लागतील आणि त्यासाठी आता पूर्णपणे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजप पुन्हा तयारीला लागणार आहे आणि आपण बघितलं यावेळी सर्व नवीन चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं तर लाडकी बहीण योजना ही असेल ती कुठेतरी यावेळी आपण जोर धरला होता आणि लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा भाजपला यंदा पूर्ण कारण की या संदर्भात आता आगामी काळामध्ये कशा प्रकारे भाजपा रणनीती आखणार आणि त्याचा फायदा कसा होणार ते पाहावं लागणार। तुझा धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।